नमस्ते AV9 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण इलेक्शन जे सुरू आहे लोकसभेचं त्याच्या संदर्भात आपण लोकांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत। आपल्यासोबत आता कित्येक वर्षाचे कित्येक इलेक्शन कित्येक पिढ्या घडवणारे वयोवृद्ध लोक आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की लोकसभेचे इलेक्शन ते त्यांच्या दृष्टीने कसे बघत आहेत। बाबा नमस्ते। आता जे लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे, आता आपल्या पिढीने आपण कितीतरी इलेक्शन बघितले असतील, कितीतरी खासदार आपण निवडून आणले। आता आपण इलेक्शन जे सुरू आहे यावेळी कसं बघताय, काय वाटतं आपल्याला? आता काय आता आम्ही नांगरगट्टीचा आम्ही काय सांगायचं आता खासदार आपल्याला पाहिजे, तो कसा पाहिजे खासदार आपल्याला सांगू का? चांगला असेल तो पाहिजे करत चांगला, मग आम्हाला त्यातलं काय करतोय? नाही, खासदाराकडं खेड्यापाड्यातली माणसं आहे आपण, तसं नाही, आपल्याला शेती भावाला कसं पाहिजे? सगळेच एक आलं पाहिजे। मी एक म्हणायचं अण्णा एक असू म्हणायचं। दे, तुमचं मत सांगा, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत सांगा, आधी आणणार विचारा। तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय, खासदार कसा पाहिजे तुम्हाला? नाही व्यवस्थित आपलं आम्हाला अडगी माणसं आम्ही तुम्हाला आडकी माणसं जरी असली तरी आपण इतकी वर्ष तुम्ही कित्येक पिढ्या घडवल्या, तुम्हाला काय वाटतंय बाबा? नाही आपलं हाय तोच बरा आहे आपला। कोण कोण वाटतंय तुम्हाला, कोण पाहिजे? कोण पाहिजे तुम्हाला खासदार? धैर्यशील माने उभा राहिलेत, सत्यजित आबा सरोडकर उभा राहिलेत आणि शेतकरी नेते राजू शेट्टी उभा राहिलेत। आपल्याला कोण यातलं बरं वाटतंय? नाही हे आमच्या काय ओळखीतच नाही ना, आम्हाला बरं वाईट कसं कळणार? आपल्याला काय वाटतंय बाबा? काय झालं नाही, काय नाही, सगळे एका माळ्याचे म्हणे। हे कोणी आलं का नाही, काँग्रेसवाला असू दे, भाजपवाला असू दे, कोणी असू दे, हा गोरगरिबासाठी नाही। ही मंत्री झाला, खासदार झाला की तिची प्रॉपर्टी वाढते। शेतकऱ्यात काय फरक पडलाय का? जी चार लोक मोठी आहेत, कारखानवाले आहेत किंवा कारखाने आहेत, एका कारखाने 5-5 कारखाने झाले, कुणाही झाले, आमदाराचे खासदार झाले। शेतकरी हाय तिथंच आहे। लागवडी दर वाढत आहेत, बाकी याचे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढत आहेत, शेतकऱ्याचं काय आहे? शेतकरी आहे तिथं काय अपेक्षित आहे बाबा? काय निवडून येणार आहे, काय काम केलं पाहिजे? त्यातले राजू शेट्टी आहे का नाही, तो शेतकऱ्यासाठी काहीतरी करतोय, एवढंच आम्हाला बाकी काय म्हणाय नाही। हे सगळे स्वतः भातावर ओरडणारे आहेत। राजू शेट्टी साहेबांच्याकडे आपलं मत कळतंय, मग त्यांच्याकडे का? त्यांच्याकडे काय शेतकऱ्यासाठी जो काहीतरी करतोय, काय करणं अपेक्षित, काय केलं त्यांनी असं विशेष? म्हणजे उसाच्या दराबद्दल तरी मांडतोय किंवा सोयाबीनचा दर किंवा शेतकऱ्यासाठी काहीतरी तो झगडतोय। ही फक्त बोलतायत, बाकीचे फक्त बोलतायत शेतकऱ्यासाठी। आता राजू शेट्टीने घेण्याचा प्रयत्न करतात का आता सगळे बाकीचे राजकारण? बाकीचे करू नका, आपलं माझं वैयक्तिक मत मी सांगितलं तुम्हाला। आता आणि राजू शेट्टीने जर एखादं काम सुचवायचं म्हटलं तर काय सुचवू शकता? अजून काय याच्या कामात काय बदल केला पाहिजे किंवा अजून त्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहतात एवढं। त्या जर गेल्या वेळी कुठल्याही पार्टीत गेले त्याच्यामुळे ते पडले। आता जे स्वतंत्र आहेत का नाही, अपक्ष आहेत, ते निवडून येतील असा वैयक्तिक मला वाटते। बाबा आपल्याला काय वाटतंय? आता इलेक्शन जे सुरू आहे, आता कित्येक 3-4 उमेदवार आता हातकर्णी मतदारसंघातनं उभे आहेत। आपलं मत काय, आपल्याला काय वाटतंय खासदार कसा असावा? आपल्याला काय राजूष्टी आहे झालं तर हे तुमचा धैर्यशील माने आहेत, राजू शेट्टी आहेत आणि सत्यजित आबा सरोडकर आहेत। हो आपल्याला काय वाटतंय खासदार कसा असावा हातकर्णीचा? इतकी वर्ष इलेक्शन होय की, पण शेतकऱ्यासाठी काय करणारा पाहिजे आम्हाला, बाकीचं काय करायचं असून आम्ही शेती, आम्हाला काय राजू शेट्टी आणि तो कोण होता की आमदार धैर्यशील माने, आणि सत्यजित आबा सरोडकर। आता आपल्याला काय, आपल्याला जर एखाद्या आमदार खासदाराला सांगायचं म्हटलं काम, आपल्याला काय वाटतं बाबा? उसाच्या दराबद्दल आपल्याला लढणारा माणूस पाहिजे, आपल्यासाठी राजकारणी माणूस पाहिजे, साखर कारखानदार? नाही कारखानदार उसासाठी भांडणारा माणूस पाहिजे आपल्याला, बाकीचं काय करायचं असून आम्हाला ते बघितली पाहिजे। काय थटनट काय असते? अरे काय नाही, काय आहे मला काय असते? हाय काय आमच्या मालाला जर आहे, तेच म्हणतो तुम्हाला मी, थटनट काय असते? आम्हाला आहे ते मी तेच तुम्हाला विचारतोय। राजकारणी माणसाला तर तुम्हाला सुचवायचं म्हटलं बाबा आम्ही ग्रामीण भागातली माणसं आहे, तुमची अडचण काय असते? अरे अडचण सगळ्याच आहे, काय आहे मालाला जर नाही, खरंच पाणी नाही, कोण गावात कोणी पाणी आहे म्हणून सांगावं। 40 वर्ष झालं चांदोली धरण झाले, 40 वर्ष झाली। चांदोली धरणाच्या बाजू इथं हे गाव उपास आहे, हेच गाव नाही, इथली 4-5 गाव आहे। पाणी कुठं आहे? म्हैसाळला। अरे काय आहे, 40 वर्षापूर्वी धरण उशाला आहे आणि कोरड कशाला यायचं का? उपयोग काय यांचा? ही प्रत्येकजण सांगतो येणार कधी? आपल्याला काय वाटतं कोण करू शकतं काम? कोणी करू शकत? अजून 40 वर्षात कुणी आता एवढे राजकारणी केलंय का? नाही।
तुम्ही जा विचारत नाही का मग राजकारण लोकांना? राजकारण कुठं चार मोठे पोटरे हाताखाली धरले की संपला, गावाचा विषय संपला. मग आता आपण इतकं पोटतिडकीने सांगताय, मग तुमची म्हणणी गाराने ऐकून कोण घेणार? ऐकून घेणार नाही. हे आहे, संपूर्ण आहे. ऐकून घेणार नुसती आश्वासनच असतात, बाकी काही नसतं. आता राजकारण आपण बघतोय की इकडे निवडून यायचं, ह्या पक्षात आणि त्या पक्षात जायचं. हे जे आता तुम्ही राजकारण बघता, तुमच्या पिढीने वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण बघितले. आता जे राजकारण चालू आहे हे आपल्याला पडतंय का, किंवा आपल्याला काय वाटतं हे यावर? स्वतः स्वार्थासाठी जातात. ह्यातनं त्यातनं ह्यात नाही. स्वतः स्वार्थासाठी, जनतेसाठी कोण नाही. कोण पाणी आणि तो खरा. गावाला पाणी पाहिजे हे भागात तो खरा म्हणायचा. कोण मी आणून दे. पाणी, तुम्हाला जर पाण्याचा प्रश्न आहे खरंच आहे. तुम्ही गारानं मांडलं पाहिजे ना. माणसे रोज आरड द्यायची. कोण ऐकतो या? रोज गाव ओरडतंय. ऐकतच नाही. त्याच्यावर मार्ग काय तर काढला पाहिजे. काढला पाहिजे कारण कोणच बघतो या. मतदानापुरती येते तेवढं कसं पाणी आणि तो खरा. आपण कोण मी आता आणून दे. जे लोकसभेचे इलेक्शन सुरू झाले, होय. हे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आता उमेदवार कित्येक येते, तुमच्या आश्वासन देऊन जातील. पण आपल्याला काय वाटतं, इथं नवीन जो खासदार निवडून येतील किंवा कोण खासदार होतील त्यांनी काय काम करणं अपेक्षित आहे? पहिलं कुणाची गॅरंटी आहे? कोणाचीच गॅरंटी देत आहे. त्यांना तुम्हाला काय काम त्यातल्या राजू शेट्टी आपली बऱ्यापैकी शेतकऱ्याचा आवाज उठवू देत. राजू शेट्टी बघा दरेशील मानी सांगितलं. निवडून आले, अशी एकही गावाला एकही बार सुद्धा भेट दिलेली नाही गावाला, आणि कसला आहे ते आम्ही बघितलेलं सुद्धा नाही. आता आपल्याला वाटतं की नाही, पण उसाच्या दरात एका प्रश्नावर फक्त खासदार निवडू शकतात का? अजून तुमचे इतर पक्ष असतात. हाय तीच की हो, हाय प्रश्न भरपूर आहे. ती शेतीला हमी भाव मालाला आहे का आमच्या? कोण देऊ हा, कोण देऊ शकतं? मग आता यांनी प्रयत्न केला पाहिजे. उमेदवार उभे आहेत, हा. त्यापैकी आपल्याला कोण आशावादी वाटते? आता आम्ही म्हणतो की पाणीवाला कोण आणील तो खरा जरा खरा जरा. तिकडे पाणी आपण त्या अभ्यासपूर्वक बोलत होता, पण आपल्याला कसं इथल्या आता ग्रामीण भागात जे आपण थांबलाय, ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसायावर सगळं काम केलं बघितलं जातं. यासाठी शाश्वत चेहरा कोण वाटतोय का तुम्हाला त्याच्या उमेदवार? शाश्वत चेहरा काय म्हणजे कुठल्याही पक्षाचे पुढे राहील का नाही. गावचे 4 म्हणा, प्रत्येक गावातले ते तेवढ्यापुरते ते हा करणार विषय सोडून देणार. लोकसभेत उभे राहिले शाश्वत चेहरे आहेत, त्यापैकी आपल्याला कोण शाश्वत चेहरा वाटतो? शाश्वत चेहरा वाटू शकत कोण इथं येणार नाही, आणि त्याने येऊ बी शकत नाही. एवढ्याच खेडेगावांनी ते येऊ बी शकत नाहीत, हे बी आम्हाला माहिती आहे. पण त्यांचे जे खालचे कार्यकर्ते आहेत त्यांनी काहीतरी सांगायचं, फक्त आश्वासन द्यायचे, होत नाही काहीच. पाणी आम्हाला बाबा, आपल्याला काय वाटतंय आता जे लोकसभेचे इलेक्शन लागले, आपण आता कित्येक पिढ्याचं राजकारण बघितलं, आपण कित्येक खासदार बघितले असतील, पण आता जे राजकारण सुरू आहे त्याला आपल्याला वाटतंय का योग्य पद्धतीने राजकारण सुरू आहे? आम्हाला काय योग्य वाटत नाही. आम्हाला शेतकऱ्यासाठी मानणारा माणूस पाहिजे, हेच आम्हाला कोण कळतं. वाटतं दुसरं आपल्याला? कोण आहे आता या हे आता काय हे राजू शेट्टीला मिळालंय तिकीट, हे आम्हाला योग्य वाटतंय. आता दुसरं काय त्यांना योग्य का वाटतं? त्यांना तिकीट हे तो करतो वाईट काय बोलतो शेतकऱ्यासाठी, ते बोलतो तरी विरोध करतो सरकारला ह्यासाठी. हां, आपल्याला असं वाटतंय का बाबा राजू शेट्टीने एकट्यानं सगळं घेरण्याचं काम सुरू आहे? एकटा कसा घेरेल असं नाही का? त्यांना हा. एकट्यानं एकटा पाडून त्यांना बाकी सगळी राजकारणी घ्यायचं असं वाटतंय का? ते आता काय फुडलं ते आम्हाला गावलंय का? कसं काय होईल? फुडलं राजकारण कसं गावलं आपल्याला? आपल्याला वाटतंय का राजू शेट्टी जर खासदार झाले आणि इथून पुढचा ते शेतकऱ्याचा आवाज मोठा उठवतील असं वाटतंय का? राजू शेट्टी 1 नंबरनं करणार काम शेतकऱ्यांचं, हे ठरलेलं आहे. बांधणार आहे शेतकऱ्यासाठी. मांडणार आहे. होय, सरकारभर बांधणार आहे. त्यांची गॅरंटी वाटते का तुम्हाला? का ना ते ह्या पक्षात त्या पक्षात राहू शकतील? वाटते ती कुठल्याही पक्षात उभा राहून द्या, पण तो बांधणार, शेतकऱ्यासाठी मांडू शकतो. बांधू शकतो. तर हे कित्येक वयोवृद्ध लोक आहेत की त्यांनी आपल्या कितीतरी पद्धतीनं त्यांनी राजकारण बघितलेलं आहे व त्यांनी कित्येक लोकांना आमदार खासदार घडवलेला आहे. आपल्यासोबत इतक्या पोटतिडकीने बोलत असताना त्यांना या राजकारणावर विश्वास कुणाचा राहिलेला नाही, कारण ते म्हणतात की कुणीही आमचं काम करत नाही किंवा आम्ही जे काही कामं सांगत असतो ते त्या पद्धतीने त्यांच्याकडे कामं केली जात नाहीत. आपल्यासोबत त्यांनी सांगत असताना राजकारण एकच सांगतात की आमच्याजवळ यावं, त्यांनी आमची कामं ऐकावी, आमची गाराने ऐकावी. आमचा पाणी प्रश्न फार मोठा आहे, तो पाणी प्रश्न